फक्त विदर्भामध्ये आम्हाला चांगला पॅनल चांगला चित्ता या नागपूरमधून आम्हाला मिळालेला आहे आणि आमचे सुद्धा अमरावतीचेच आहेत राष्ट्रीय जिवंत आहे आणि जिवंत असताना कमी झालेली नाही आपण सुद्धा कमी केलं या सर्व तयार होतो त्यावेळेस लोक म्हणतात डॉक्टरची गरज आहे आणि डॉक्टर असण्याची खरी डॉक्टर खरी शिकतो आपल्या ठिकाणी हजर आहोत स्वरूपात त्याच्याशिवाय विश्वस्त बसणार नाही वाद होतं पूर्ण कोणाला राजकीय भागतात आम्हाला वंदन करून की आम्हाला अशीच ताकद बाबासाहेबांचं मिशन वाढवण्यासाठी देऊ आणि त्यांचं जिवंत राहावं त्याच ताकदीने त्याच जोमाने उभा राहणार. तरी पायाभूत मूळ संघटना अशी आहे की जिथे अन्य अत्याचार होईल त्याच्यासाठी पद्मश्री नामकरण महाप्रजाची स्थापन केलेली आहे ती तिची मूळ पायाभरणी आहे. तोच धागा पुढे घेऊन आम्ही चाललेलो आहोत. जिथे जिथे अन्याय होते जिथे जिथे लोकांना मदतीची गरज आहे तिथे तिथे त्यांचं उभे राहत आहे आणि तीच खरी गरज आहे की लोकांच्या मदतीला धावून जाणे लोकांच्या ज्या अडीअडचणी असतात त्यासाठी उभे राहणं हे त्यांचं तर पहिलं काम आहे. त्याच्यातूनच आम्ही लोकांना मदत करून आणि लोकांच्या विचाराची आम्ही जोडून दलित पॅंथर प्रमाणे वाढवलेलं काम करू. पॅंथर ही सर्व जाती धर्मात प्रजा जिथे अन्याय झाला तो अन्याय कोणावर जरी झाला तर ते अन्यायाच्या विरुद्ध पेटणारी ही संघटना आहे. आज 54व्या वाढदिवसाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्तानं आज मी सर्व जनतेला शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत, परंतु अनुसूचित जातीमध्ये जे काही उपवर्गीकरणाबाबत वाद सुरू आहे एक विशिष्ट यंत्रणा हाताशी धरून समाजातील काही पुढारी आपण त्याला सुपारी बहादर म्हणू त्याच पद्धतीचा गैरसमाज ते पुण्याचे जे विष्णू कदबे आहे ते विष्णू कदबे मातंग समाजामध्ये निर्माण करत आहे. त्याचं कारण असं आहे की आपण महात्मा फुले पुण्याला जर बघितलं तर 2 वाडे आहेत. एक फुलेवाडा एक शनिवार वाडा. आतापर्यंत मातंग समाज हा आंबेडकरी विचाराकडे जात असताना महात्मा फुलेच्या फुलेवाड्यावर आपण लहुजी वस्तादांना पाहत आलो. त्यामुळं ते फुले आले तिथे बाबासाहेब आले हे विचार परिवर्तन होऊ नये म्हणून RSSच्या काही दलाल लोकांनी विष्णू कदबेसारखे हे सुपारी बहादर आहेत RSSचे यांना शनिवार वाड्यावरला लहुजी गावागावातल्या मागवाड्यात देऊन त्या मातंग समाजाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालू आहे. उपवर्गीकरण हा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश झालेला आहे. ते सर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायव्यवस्थेमध्ये प्रथम प्राधान्य संविधानामध्ये न्यायव्यवस्थेला दिलेला आहे. उपवर्गीकरण होणार नाही होणार हा दुय्यम भाग आहे, परंतु आज जे मातंग आणि बौद्धामध्ये वीज पेरण्याचं जे काही काम चालू आहे ते थांबलं पाहिजे. मातंग समाजातच नाही तर बौद्ध समाजामध्ये बी त्या राजू धोंडेसारखे लोक मातंग समाजाला एकदम खालच्या बाजूला बोलतात तर ते बी बोलणं बंद झालं पाहिजे. ते 25% दोन्ही समाजामधले जे काही विघ्न संतोषी लोक आहेत इकडे विष्णू कसबे तो इंचे तर म्हणजे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही त्याच्यावरती आता 2-4 गुन्हे आम्ही नोंदवलेले आहेत. हे जातीचा विषय नाही आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात्मक विषयावर आमची ही लढाई सुरू आहे. परंतु उपवर्गीकरणाच्या नावाखाली माझं तरी या 54व्या दलित पॅंथरच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त असं आव्हान राहील विष्णू कदबेसारख्या लोकांच्या विचाराला तुम्ही बळून पडू नये. माझा मेसेज हाच आहे की मी बाबासाहेबांचं मिशन पुढे नेऊ त्या भावनेला महिलांना विशेष करून न्याय देण्याचं कार्य हे आमच्या दलित पॅंथरच्या चळवळीमध्ये होत आहे. आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हे वेळोवेळी जिथे काही अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी जाऊन महिलांना न्याय देण्याचे कार्य करत आहेत.